नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात. सर्वात जीव घेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावा आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सत्हेतूंचीच शंका घेतली जावी. सहनशक्ती जितकी चिवट असते ना, तितकंच यश मोठं असतं. प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं. माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीच दिसणार नाही याच जाणीवेने मन जास्त दुःखी होतं. हसती खेळती बायको हे केवढं मोठं वैभव असतं संसाराचं. सहवासाचा आनंद पैशात मांडता येत नाही. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं मोठं प्रतीक आहे. स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्न फक्त बापच विकत घेऊ शकतो. तेव्हा बापाला नक्की वाचायला शिका. खर्च केल्याचं दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही. नातवंड झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध हा बोथट होतो असं म्हणतात. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात. आपल्याला वाटतं तितकं आपण स्वातंत्र्य नसतो. समजूत घालायला कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. जो गेल्यानंतरच कळतो त्यालाच तोल म्हणतात. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास, जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवट राहून जातात. अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचं तयार होतं एक वेगळं पुस्तक, ज्याला आपण नाव देतो माझं आयुष्य. आणि ते आपण घडवत असतो, दुसरी कोणीही घडवत नसतात. तुम्ही केलेले कृती आणि तुमचं कर्म तेच या आयुष्याच्या पुस्तकामध्ये असतं. उदरभरणासाठी दिवसभर किडे मकोडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटोच्या मागे जाऊन लपते. दिखाऊ व लबाड लोकांचं सुद्धा असंच असतं. मूर्खांची 5 लक्षणे असतात. ते अहंकारी असतात. त्यांच्या तोंडात नेहमी वाईट शब्द असतात. ते हट्टी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी विषाद असतो आणि ते इतरांचं काहीही ऐकत नाहीत. पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेली व्यक्ती नेहमीच यशस्वी होते. हे आयुष्य आहे. इथे झालेल्या चुका विसरून परत नव्याने कामाला लागायचं असतं. कारण भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान काळसुद्धा बिघडतो. तेव्हा भूतकाळाला विसरा, वर्तमान काळ स्वीकारा, कृती करत राहा. तुमचं भविष्य आपोआप सुंदर घडेल. त्यासाठी तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नाही. तेव्हा वर्तमान काळात जगत राहा. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मात्र मनात किती आपलेपणा आहे हे महत्त्वाचं आहे. तेव्हा मनामध्ये आपलेपणा, प्रेम, आपुलकी ठेवा. माणसे जोडली जातील आणि तुम्ही आनंदी राहाल. माणूस म्हणून जन्माला आला आहे तेव्हा माणुसकी जपायला शिका. काही चुका सर्वांच्याच होत असतात. त्यांना माफ करण्यातच आपला मोठेपणा सिद्ध होतो आणि हाच मोठेपणा कुठल्याही नात्यांमध्ये आपलेपणा निर्माण करतो. फक्त या नात्यांमध्ये मीपणाचा स्वार्थ लागायला नको, नाहीतर नात्यामध्ये आपण कमीपणा होण्याला वेळ लागणार नाही. तेव्हा मीपणा सोडा, नाती जपा. स्वार्थ सोडा, आपुलकी जोडा. माणुसकी जपा. नाती आपोआप तुमची सुधारतील आणि जवळही येतील. आपला एक सोयीस्कर गैरसमज असतो की चुकीचे वागले तर शिक्षा मिळते, परंतु काही अंशी सत्य हे आहे की कधीकधी फार चांगल्या वागण्यामुळेही अपेक्षापेक्षाही जास्त किंमत मोजावी लागते. म्हणूनच जीवन प्रवासात समतोल ठेवून वागणं हे कधीही उत्तम असतं. तेव्हा जास्त कोणाच्या आहारी जाऊ नका किंवा एखाद्या व्यक्तीची जास्त सवयही करून घेऊ नका.
जेणेकरून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही. काही चुका सर्वांच्याच होत असतात. त्यांना माफ करण्यातच आपला मोठेपणा सिद्ध होतो आणि हाच मोठेपणा कुठल्याही नात्यामध्ये आपलेपणा निर्माण करतो. फक्त या नात्यामध्ये मीपणाचा स्वार्थ लागायला नको. नाहीतर नात्यामध्ये आपण कमीपणा व्हायला वेळ लागत नाही. नाती ही माणुसकी, आपुलकी आणि प्रेम यावरतीच टिकत असतात. तेव्हा माणुसकी जपा, प्रेमाने 4 माणसे जोडा. आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. तेव्हा काही प्रसंगी संयम फार महत्त्वाचा असतो. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. शिकवण देणारा मोठाच असला पाहिजे असं काही बंधन नाही. पण शिकणाऱ्यानं मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं. जेवढं तुम्ही लहान होऊन शिकाल तेवढं जास्त ज्ञान मिळवाल आणि आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी तुम्हाला या ज्ञानाचा नक्की उपयोग होईल. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये न अडकता दररोज स्वतःला अपडेट ठेवा. ज्ञान मिळवत राहा. एक दिवस तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यास मदत होईल आणि समाजामध्ये तुम्हाला एक वेगळीच उंची प्राप्त होईल. प्रवाहासोबत तर कुणीही वाहतं, मात्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेलाही जावं लागतं. तेव्हा कधीकधी विरुद्ध दिशाही स्वीकारा, जेणेकरून तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठं यश संपादनही करू शकाल. आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका: अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव आहे अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव आहे संस्कार. देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा तुम्ही करत असलेलं कर्म हे देव नक्कीच पाहत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त एवढाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होतो. तेव्हा वाद सोडा आणि नाती सुधारा. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुलं तयार करण्यात व्यस्त असतं. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ आहे. तेव्हा नवीन कमवत राहा, नवीन माणसे जोडत राहा. लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेतच द्याव्या लागतात, पण जीवन जगताना लक्षात आलं की परीक्षा तर ह्या आयुष्यभरच द्याव्या लागतात. तेव्हा या परीक्षेत पास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याग, माणुसकी, चिकाटी या गोष्टींना महत्त्व द्यावं लागतं आयुष्यामध्ये. आपण जन्मभर ज्या मुलीसोबत राहतो त्याचं स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही. जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे आपण करतो ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही. क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण जो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीची कमतरता शोधण्याची सवय झालेली असते, कारण आपण त्या गोष्टीकडे स्वार्थी वृत्तीने पाहत आहोत आणि हाच स्वार्थीपणाच्या अपेक्षाला आमंत्रण देत असतो. हीच अपेक्षा माणसाला समाधानी होऊन जगू देत नाही. तेव्हा स्वार्थ सोडा आणि बिनस्वार्थाचं काम करण्यासाठी प्रयत्न करत राहा. तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.